आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात बदलापूर नगर परिषदेच्या एरंदाड येथील डिजिटल पर्यावरण पूरक शाळा क्रमांक 15 ने ठाणे जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावलाय, तर तालुक्यात ही शाळा अव्वल ठरली आहे। याआधी स्थानिक संस्था शाळांच्या गटात सुद्धा या शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला होता। यंदा शासनाच्या या भरीव उपक्रमात परसबाग शाळेतील विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ, क्रीडा क्षेत्रात राज्य जिल्हा पातळीवर कामगिरी, स्वच्छता या सगळ्यांच्या निकषांमध्ये शाळेनं बाजी मारली। बदलापूर नगर परिषद हद्दीतील एरंदाड प्राथमिक व माध्यमिक शाळा ही पर्यावरण पूरक असून पहिली ते 10वी पर्यंत असलेल्या शाळेची पटसंख्या 325 इतकी आहे। त्यात शाळेतील अभ्यासनीय उपक्रम पाहता दरवर्षी शाळेची पटसंख्या वाढत आहे। ही शाळा सकाळ व दुपार अशा 2 सत्रात भरवली जात असून शाळेत 15 शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना विद्यादानाचं कार्य करतात। पर्यावरण पूरक असलेल्या शाळेत शिक्षणाव्यतिरिक्त क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक विषयात वेगवेगळे भरीव उपक्रम राबवले जातात। शाळेचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेत मंत्रिमंडळ स्थापनेचा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येतो। लोकशाही स्वीकारलेला आपल्या भारत देशात जसे संसद आणि विधान भवनात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी असतात, त्याच धर्तीवर शाळेत सुद्धा प्रत्येक वर्षी इच्छुक विद्यार्थी उमेदवार निवडणुकीत अर्ज भरून निवडणूक लढवतात, ज्यांना इतर विद्यार्थी गुप्त पद्धतीने मतदान करून निवडून आणले जाते। निवडून आलेल्या विद्यार्थ्यांमधील एखादा विद्यार्थी मुख्यमंत्री होतो आणि त्या विद्यार्थ्याच्या देखरेखीखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात इतर विद्यार्थ्यांना वेगवेगळी कामे अर्थात खाती देऊन शिक्षणाव्यतिरिक्त इतर उपक्रम या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात येतात। तसेच शाळेचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे शाळेच्या आवारात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परसबाग फुलवली आहे। या परसबागेत मसाल्याच्या पदार्थांची झाडे, त्याशिवाय फळझाडे, पालेभाज्या आणि फळभाज्यांची लागवड केली जाते। विशेष म्हणजे शाळेच्या परसबागेत पिकवलेल्या भाज्यांचा वापर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दैनंदिन पोषण आहारात केला जातो। त्याचप्रमाणे या झाडांना QR कोड लावण्याची यंत्रणा उभी करण्यात आली। यामुळे झाडांची संपूर्ण माहिती याद्वारे उपलब्ध होते। झाडांची निगा आणि देखभाल करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमार्फत शाळेतील कूपनलिकेतील पाण्याचा वापर करत निगा ठेवली जाते। यासाठी वर्गवार नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका वृषाली बोराडे यांनी दिली। जेव्हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाच्या बाबतीत आम्हाला माहिती मिळाली, तसे लगेचच आम्ही आमच्या शाळेच्या वर्षभराचा सगळ्या कार्यक्रमांचा आढावा बनवून शासनाकडून आलेल्या परीक्षकांकडे दिला। त्यांनी स्वतः पाहणी करून या उपक्रमांची दखल घेतली। या सगळ्या निकषात आमच्या शाळेनं या उपक्रमात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले। या सगळ्या उपक्रमात आणि शाळेच्या जडणघडणी स्थानिक ग्रामस्थांनी विशेष सहकार्य देऊन शाळेत अनेक सुविधा पुरवल्यात। ग्रामस्थांची शाळेला पूर्ण सहकार्य मिळते। या संपूर्ण उपक्रम आणि शाळेच्या प्रगतीमध्ये आम्हाला पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे तसेच आमचे प्रमुख मार्गदर्शक, उपमुख्याधिकारी व शिक्षण विभाग प्रमुख विलास जडे यांनी विशेष परिश्रम घेतले असून हे त्यांचे श्रेय असल्याचे मुख्याध्यापिका वृषाली बोराडे यांनी यावेळी सांगितले। द्वितीय क्रमांक मिळाल्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे ही बातमी जेव्हा मला समजली तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता। आणि संपूर्ण श्रेय जे आहे आपलं कुबनपचे मुख्याधिकारी आदरणीय गोडसे साहेब, उपमुख्याधिकारी आदरणीय जडे साहेब यांना मी देऊ इच्छिते का त्यांनी जी सुखसोयी दिलेली आपल्या शाळेसाठी भौतिक सुविधा, त्यामुळे शाळा आमच्याकडे चमकते। एकूण 34 निकष होते। त्यामध्ये बँक खातं मुलांचं काढायचं होतं आपल्याला, नंतर मंत्रिमंडळ स्थापन करायचं होतं, बालसभा आपल्याला घ्यायची होती, स्काउट गाईडचं होतं, तसं आपल्या बोलक्या भिंती हव्या होत्या, असं सुसज्ज अशी आपल्याला प्रयोगशाळा हवी होती, ग्रंथालय हवं होतं, परसबाग हवी होती आणि संपूर्ण सगळे निकष आमच्याकडे होते। तसंच तुमचा मुलगा जर राज्यात आलेला आहे का, खेळामध्ये जिल्ह्यामध्ये आलेला आहे का, तसंच एखादा मुलगा मेरिटमध्ये आलेला आहे का, हे संपूर्ण निकष होते। ते सगळ्या निकषामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि म्हणून आमचा दुसरा क्रमांक आलेला आहे। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।